नमस्कार, मी वैशाली हाऊस ऑफ क्रिएशनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। त्यासाठी मी इथं गाजर किसून घेतले 1 वाटी, त्यानंतर छोटी वाटी 1 दूध घेतलंय फुल फॅट साईचं, त्यानंतर तूप घेतलंय गरजेनुसार आपण वापरणार आहे, त्यानंतर ड्रायफ्रूट घेतले आणि पिठी साखरमध्येच मी विलायची दळून घेतली आहे मिक्सरमध्ये। तर सुरुवातीला कढईमध्ये मी टाकलंय तूप। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तूप टाकू शकता, किती प्रमाणात पाहिजे तसं। तर इथं मी 2 चमचे इतकं साजूक तूप टाकलंय, त्यामध्ये किसलेलं गाजर टाकून घेऊया। इथं मी गाजर टाकून घेतलंय आणि ते छान असं मिक्स करायचंय आणि आपल्याला ते पूर्णपणे परतून घ्यायचंय फक्त तुपामध्ये, जोपर्यंत त्याचा ओलावा कमी होत नाही तोपर्यंत। त्यामध्ये असणारं जे रस आहे तो पूर्णपणे सुकला पाहिजे किंवा ते गाजर असे ड्राय झाले पाहिजे। त्यातलं मॉइश्चर कमी करण्यासाठी आपण हे परतून घेणार आहोत। तर इथं तुम्ही बघू शकता मी बराच वेळा परतलंय ते आणि इथं ते पूर्णपणे ड्राय झालंय मिश्रण। आता यामध्येच आपल्याला टाकायचंय, त्यामध्ये जे आपण रस असतो तो परतल्यामुळे तो कमी होतो। आणि आता मी इथं टाकलं 1 वाटी इतकं दूध, पूर्ण साईचं दूध आहे आणि मिक्स करून घ्यायचं एकदा। दुधाने हलव्याला छान अशी टेस्ट येते। इथं आपण मिल्क पावडर देखील वापरू शकतो, पण मी इथं दुधाचा वापर केलाय। आणि आपण खवा पण वापरू शकतो, पण माझ्याकडे खवा नव्हता, मी फक्त दूधच वापरलंय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। ते छान असं मिक्स करून घेतलंय। आपण हा हलवा दुधामध्ये शिजून घेणार आहोत। तर इथं दूध टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकायची पिठी साखर। तुम्ही नॉर्मल साखर वापरली तरी चालेल, मी इथं विलायची त्यामध्ये दळून घेतली त्यामुळे मी इथं पिठी साखर टाकली आहे। किंवा आपण साखर आणि वेलची पावडर असं वेगवेगळं पण टाकू शकतो। तर इथं आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। मस्त असा त्याला ओलावा पुन्हा एकदा असं त्याचं पाणी सुटलंय गाजराचं। आणि इथं मी टाकते काही ड्रायफ्रूट्स, काजू आणि बदाम, तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। त्याच्यावर आपण झाकण ठेवून आपण त्या पूर्ण दुधामध्ये शिजवून घेणार आहोत, त्यामधील दूध पूर्णपणे आटेपर्यंत। इथं मी झाकण ठेवलंय, 10 मिनिटं आपण मंद आचेवर शिजवून घेऊया। तर थोड्या वेळाने बघू शकता तुम्ही मस्त असा हलवा शिजलाय। आता आपण त्यामधलं जे पाणी दूध आहे त्यामध्ये ओलावा निर्माण झालाय तो आपण थोडा कमी करून घेऊया। त्यासाठी न झाकण ठेवताच थोड्या वेळ शिजवून घेऊ, 5 मिनिटं। मस्त असा गाजरचा हलवा तयार झालाय, तुम्ही इथे बघू शकता। छान असा ज्यूसी या टेक्स्चरमध्ये तयार झालेला आहे। एकदा मिक्स करून घेते आणि थोडा थंड झाल्यानंतर सर्व करणार आहोत आपण। बघू शकता टेक्स्चर किती छान आलंय, त्यामध्ये असणारे काजू बदाम छान दिसत आहेत ना। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। तर इथं मी बाउलमध्ये सर्व करते, बघा किती सुंदर दिसतोय आणि तुम्ही पण नक्की बनवा। वरून पिस्त्याचे काप टाकले मी आणि थोडेसे काजू टाकणार आहोत। मस्त असा गाजरचा हलवा तयार झाला आहे, तुम्हीही नक्की बनवून बघा। आणि तुम्हाला या नवीन वर्षाच्या गोड गोड शुभेच्छा। धन्यवाद।